हॅलो गाईज, तर आजच्या व्लॉगमध्ये मी तयार केलेले आंब्याच्या लोणचेची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सर्वात आधी आंब्यांना छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। धुतल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालून त्यांना रात्र असं मिक्स करून छान असं रात्रभर ठेवून द्यायचं। आंब्यांना हळद आणि मीठ लावून ठेवलं की ते छान त्याच्यातून पाणी पूर्ण रात्रभर निघून जाते। आता ह्या प्लेटमध्ये तुम्हाला जे मसाले दिसत आहे ते सर्व मी एक एक करून सर्व भाजून काढलेले आहे। सर्व अचारमध्ये असं रॉ काही पण टाकता येत नाही, सर्वांना भाजूनच टाकावं लागते। लोणचेचं टेस्ट वाढवण्यासाठी मी बाहेरून रामबंधूचं एक पॅकेट पण घेऊन आलेली होती। फक्त मेथीदाण्यांना मी मिक्सरमधून बारीक केलेलं नाही आहे। सर्व मसाल्यांना आंब्याच्या फोडीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि 2-3 दिवस ते असे घमेल्यामध्ये बाहेर ठेवायचं। पण प्रत्येक दिवशी त्यांना असं खालवर करत राहायचं बरं। चौथ्या दिवशी त्या लोणच्यामध्ये मी छान गूळ किसून घातलेला आहे आणि लसूणही छान तेलामध्ये फ्राय करून त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे। नंतर लोणच्याला डब्यामध्ये घातलं आणि डब्यात घालताना मी छान आधी तेल गरम करून घेतलं होतं। नंतर त्या तेलाला थंड करून मग मी छान डबा भरेपर्यंत तेल भरलं, जेणेकरून माझं लोणचं चांगलं टिकायला पाहिजे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, आवडल्यास नक्की लाईक करा।